लाडक्या बहिणीला रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी लाडली बहीण योजना सुरू केली. भाजपाला मध्य प्रदेशात विजय मिळाला, परंतु मध्य प्रदेशमध्ये या योजनेची रक्कम नियमित दिली जात नाही. मित्रांनो, महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा आणि महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजना लागू करण्याचा प्रचार जोरात सुरू आहे. या योजनेत रक्कम वाढवून देण्याचे आश्वासनही दोन्ही पक्ष देत आहेत. तसेच या योजनेवरून आरोप प्रत्यारोपही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. या निवडणुकीनंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार, म्हणून शिंदे फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. काँग्रेसनेही महालक्ष्मी योजनेतून 3,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी महायुतीचे विधान केले आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात ज्या गॅरंटी दिल्या होत्या त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंह यांनी लाडली बहीण योजना सुरू केली. भाजपाला मध्य प्रदेशात विजय मिळाला, परंतु मध्य प्रदेशमध्ये या योजनेची रक्कम नियमित दिली जात नाही. आता महाराष्ट्र भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर ती योजना सुरू करून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.